मुंबईत 4446 मॅनहोल अद्यापही सुरक्षा जाळी विना आहेत। 4446 उघड्या मॅनहोलमुळे मुंबईकरांच्या जीविताला धोका आहे। 1 लाखांहून अधिक मॅनहोलपैकी 96,383 या सगळ्या ड्रेनेज सिस्टीममध्येच किंवा मॅनहोलपैकी इथेच सुरक्षा जाळी आहे। काँक्रिटीकरणाच्या कामात अनेक मॅनहोल उघडेच राहिलेले आहेत। मॅनहोल अलार्म यंत्रणेचा प्रस्ताव आहे, मात्र अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह आहे। रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान पालिकेने 1000 मॅनहोल तात्पुरते झाकलेत। 4446 मॅनहोल कामासाठी उघडलेत, मात्र त्यांच्यावर सुरक्षा जाळी बसवण्याचं काम अपूर्ण आहे। मॅनहोलमधील संरक्षणात्मक जाळीखाली अलार्म यंत्रणा बसवून त्याची जोडणी मलनिस्सारण विभागाच्या नियंत्रण प्रणालीशी करण्यात येणार होती। मॅनहोलमध्ये कोणतीही हालचाल झाल्यास अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना त्यामुळे मिळू शकणार अशा प्रकारची व्यवस्था प्रस्तावित आहे, मात्र हा निर्णय प्रत्यक्षात कितपत राबवण्यात आला, आतापर्यंत का राबवण्यात आला नाही हे प्रश्न काय? शिल्पा नरोडे अधिक माहिती देत आहेत। शिल्पा, नव्या सिस्टीमचं नाव होतं, प्रश्न असा आहे यावेळी पावसाने तर 1 महिन्याचा बोनस सुद्धा दिला होता व्यवस्था करण्यासाठी। मार्च, एप्रिल, मे आणि जून सुद्धा जवळपास उन्हाळ्यासारखाच गेला। मग करत काय होती सिस्टीम, का नाही झाल्या या सिस्टीम्स? खरंय प्रसन्न सर, हा प्रश्न मुंबईकरांना देखील पडलेला आहे, कारण मुंबई शहरात पावसाला उशिरा सुरुवात झाली। जून महिना अख्खा उजाडून गेला आणि आता आपण पाहिलं तर 2 दिवसापासून मुंबई शहराला पावसाने झोडपलेलं पाहायला मिळतंय। मात्र कालची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा मुंबई शहरामध्ये आपण रिॲलिटी चेक केली की मुंबई शहरातले मॅनहोल जे आहेत त्यांच्यावर झाकणं लावलेली आहेत का। सध्या मी प्रतीक्षा नगरमध्ये उभी आहे आणि आपण जर पाहिलं तर जे हे मॅनहोल होते त्याची झाकणं अर्धवट अवस्थेत होती। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त असतील किंवा मुंबई महानगरपालिकेच्या महापौर ज्या आहेत त्यांनी वारंवार सांगितलं काल की अशा दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही बैठका घेतलेल्या आहेत, मॅनहोलची झाकणं लावलेली आहेत। मात्र सकाळी आपण जेव्हा इथे आलो तेव्हा हे जे 2 मॅनहोल समोर दिसत आहेत अर्धवट अवस्थेत ही झाकणं होती। इथे एखाद्याचा पाय घसरून पुन्हा एकदा एखादा मुंबईकर या मॅनहोलमध्ये जाणार की काय असा या मुंबईकरांना प्रश्न पडला होता। मात्र सध्या प्रसन्न सर आपण पाहिलं तर 4000 पेक्षा जे जास्त मॅनहोल आहेत त्यांची झाकणं अजूनही लावलेली नाहीत अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून समोर आलेली आहे। आत्ता जर आपण पाहिलं तर 2017 साली अशीच एक घटना घडली होती आणि त्यानंतर पुन्हा 2026ला ही पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळाली, तरी देखील मुंबई महानगरपालिकेला जाग का आली नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। मुंबई महानगरपालिकेला न्यायालयाने आदेश दिले होते, त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने एक सिस्टीम देखील राबवली, मात्र ती फक्त कागदोपत्रीच होती का असाही प्रश्न निर्माण झालाय। पावसाला 2 दिवस झालेत, संततधार पाऊस मुंबई शहरामध्ये सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर मुंबई शहरातला दादर परिसर असेल, प्रतीक्षा नगर असेल, वडाळा असेल, सायन असेल, कुर्ला असेल अशा अनेक भागांमध्ये पाणी साचतंय। पाण्याचा निचरा व्हावा यासाठी मॅनहोलची झाकणं उघडी केली जातात, तिथे कुठल्याही प्रकारची सुरक्षा ही अतिशय वाईट स्थिती आहे। याचा अर्थ आपल्या सिस्टीम्स कोणत्याही प्रकारचा धडा घेत नाहीत। प्रत्येक विभागाचे विविध आयुक्त सुद्धा आहेत, त्यामुळे मुंबईसारख्या प्रचंड मोठ्या शहरासाठी विभागवार सुद्धा आयुक्त आहेत, मात्र त्यांच्याकडून हे काम होत नाहीये का? केवळ तात्पुरता निलंबन होतं। निलंबन म्हणजे बडतर्फी नव्हे, कारवाया काही फारशा होत नाहीत। दरवेळी पावसाळा, दरवेळी जीव जाणं मात्र चक्र चालू राहतं। धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।